चंदगड पोलिसांची गोवा बनावटीची दारू विरोधात धडक कारवाई. 2,53,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 5 जण ताब्यात. हलकर्णी एमआयडीसी परिसरात कारमधून होत होती बेकायदेशीर वाहतूक. चंदगड पोलिसांनी महाराष्ट्र शासनाचा कर चुकून गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या महाराष्ट्रात आणणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत 2,53,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कर्नाटकातील 5 युवकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 15 जून रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास पाटणे फाटा ते मोटणवाडी मार्गावरील रवी किरण पेपर मिल समोरील हलकर्णी एमआयडीसी रस्त्यावर संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी KA 25 P3827 क्रमांकाच्या हुंडाई वेर्ना कारमधून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या बाटल्यांची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचं उघड झालं. कारवाई दरम्यान मॅजिक मोमेंट्स, रॉयल स्टॅग, इम्पिरियल ब्ल्यू आणि रॉयल चॅलेंज या विविध ब्रँडच्या सीलबंद विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. यासह सुमारे 2,50,000 रुपये किमतीची कार असा एकूण 2,53,900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी श्रीशैल इरया ननजाईमर, सोमू श्रीनिवास चंद्रगिरी, मंजुनाथ शेणमक्काप्पा चंडवादी, अब्दुल रजाक अमीनसाब सौदती आणि सन्मेश कोनाप्पा कोन्नवर सर्व राहणार सुळेभावी, तालुका हुनगुन, जिल्हा बागलकोट, कर्नाटक यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.